नमस्कार मित्रांनो, कोकणचा गावकार या यूट्यूब चॅनलवर मी चेतन मोहन शिर्के तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्हाला आमंत्रण दिल्यामध्ये एका मित्रांनी, ज्याचं नाव मोनिश चव्हाण आहे आणि मी त्याच्या गावी आलो आहे, कोळी या गावी। आणि तुम्ही हे पाठी प्रवेशद्वार बघू शकतात। श्री क्षेत्र स्वयंभू मंदिर कोळीगाव या ठिकाणी आलो आहे आणि श्री परमपूज्य सद्गुरू समर्थ साटम महाराजांचा मठ पण आहे इथे, मंदिर पण आहे इथे, तर त्याच्यासाठी पण आलो आहे। तर त्या मंदिराबद्दल माहिती आम्ही तुम्हाला पुढे देतच राहू। तर चला मग जाऊ आपण। नमस्कार मित्रांनो, तर हा माझा मित्र मोनिश चव्हाण, याच्या विनंतीला मान देऊन मी आज कोळीगावच्या गणपतीच्या दर्शनाला आलो आहे। तर एक गाव गणपती एक गणपती अशी या गावची संकल्पना आहे। ही संकल्पना असल्यामुळे या गावामध्ये ह्या गणपती व्यतिरिक्त घरामध्ये कोणत्याही मातीचा किंवा कोणत्याही प्रकारचा देव पूजला जात नाही। इथे फक्त ह्या गावचं ग्रामदैवत श्री गणेश मंदिर या गणपतीची पूजा केली जाते। या गावामध्ये घरोघरी गौरी येतात, पण गणपती मात्र एक, की कोळीगावचा हा गणपती बाप्पा। आणि दुसरा, आणि इथून मुंबईला पण घरामध्ये लग्नपत्रिका किंवा घरामध्ये कोणत्याही गोष्टीवर गणपती छापला जात नाही किंवा गणपतीची मूर्ती ठेवली जात नाही किंवा कोणत्याही फ्रेमची पण गणपतीच्या पूजा केली जात नाही, अशी संकल्पना। कारण की एक गाव एक गणपती संकल्पना कुठे कुठे राबवली जाते, पण ही त्यापेक्षा वेगळी अशी संकल्पना आहे। तर कोळी मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपल्याला लागते श्री सद्गुरू साटम महाराजांचे मंदिर। तर आपण पाहू शकता साटम महाराजांचं मंदिर, तर आपण दर्शन घेऊया। गणेश मंदिरात प्रवेश करताना जांभा दगडाच्या कोरीव खांबावर भव्य असा सभा मंडप आपण पाहू शकता। या गणेश मंदिराचा जीर्णोद्धार 3 वर्षापूर्वी झाला असून अतिशय सुंदर असे आधुनिक पद्धतीचे सुशोभीकरण केलेले आहे। गणेश चतुर्थीला मंदिरात गणेशाचे प्रतीकात्मक रूप म्हणून श्रीफळाची प्रतिष्ठापना केली जाते। 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात जे निर्माल्य जमा होते त्याचे श्रीफळासोबत अनंत चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येते। प्रथम नामस्मरण, त्यानंतर आरती आणि वाजत गाजत मंदिराला प्रदक्षिणा केल्या जातात। गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी ग्रामस्थ आणि भाविकांकरिता महाप्रसाद करण्यात येतो। असा हा कोळीगावचा अनोखा एक गाव एक गणपती उत्सव। तर आपल्यासोबत या कोळी गावचे विश्वस्त आणि प्रमुख सगळे आपल्यासोबत आहेत, तर तुम्ही पाहू शकतात। आणि काका, आपलं नाव सांगा। नामदेव साटम। नामदेव साटम जे या गावचे विश्वस्त आणि त्यामधले आहेत, तर ते आपल्याला या मंदिराबद्दल माहिती देणार आहेत। मंदिराबद्दल माहिती म्हणजे काय, 1953च्या आसपास याची जे बांधणी झालेली असं एका पुस्तकामध्ये आम्हाला मिळालेलं आहे।
पण ते आम्ही ते म्हणजे असं 100% तुम्हाला शोकेल की 1953 मध्ये झालं असेल. हो हो. पण साधारणतः एक 700 वर्ष साधारणतः या मंदिराला झाली आहेत. आणि गेली 700 वर्ष आम्ही एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवतो. आणि त्याच्या मागचे जे उद्दिष्ट आहे ते आपल्या सगळ्यांना आता आता जवळजवळ माझ्या पुऱ्या महाराष्ट्रभर झालं निर्माण झालेलं आहे की एक गाव एक गणपतीमुळे आपल्याला जे एकता जी मिळते आहे त्या गावामध्ये ती आपण सर्व बघतच आहात. गेली साधारणतः आज आमचा हे 3रं वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही याचा जीर्णोद्धार केला मंदिराचा. आणि त्या जीर्णोद्धारामध्ये लोकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे. आणि लोकांचा जो ओघ आहे तो गणपतीची जी श्रद्धा आहे त्याच्यावर भरपूर लोकांचा जास्त विश्वास आहे. आणि म्हणजे एक गाव एक गणपती असल्यामुळे आणि एकच गणपती, आणि तुम्ही असं म्हटलं जातं, ऐकलं मी, माझ्या ऐकण्यात आहे की मुंबईला पण तुमच्या लग्नाच्या पत्रिकेवर पण कोणत्याच प्रकारचा गणपती नसतो आणि घरामध्ये पण कोणत्याच स्थापन होत नाही. म्हणजे ती यातल्या त्याची चांगली संकल्पना आहे की त्याच्यामुळे कुठल्या देवाची म्हणजे अशा पत्रिका पण आपण तेवढ्या पुरत्या घेऊन असे पेला कुठल्या प्रकारची विटंबना पण होत नाही. म्हणजे चांगली संकल्पना आहे गावची. असं आम्ही इतर मंडळांना पण आव्हान करतो, पण किती ऐकतात ते आम्हाला याची कल्पना नाही. पण एक आहे की आम्ही आमच्या लग्नपत्रिकेवर म्हणा किंवा घरामध्ये पण कुठे कॅलेंडरचा गणपतीचा जसं नाही पण इतर देवतांचं पण आम्ही जास्त करून हे करत नाही. कारण का जेणेकरून आपली हिंदू देवता ही कुठेतरी आपण त्याचीच हे जपले पाहिजे, पावित्र्य ते आपण जपलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही गणपतीचं नाहीच हे करत, पण इतर देवतांना पण आम्ही आव्हान लोकांना करतो की तुम्ही पण की जे समजा आज 11 दिवसाचा असेल 21 गणपती जे इतर गावामध्ये करतायत त्यांना पण आम्ही हे करतो की कुठेही असं कुठल्या गोष्ट करू नका की ज्याच्यामुळे आपलं जे आराध्य दैवत आहे म्हणा किंवा जे एक श्रद्धास्थान आहे, विघ्नहर्ता आहे, जर कुठेही आपण गांभीर्य सांभाळून तुम्ही त्याचं पूजन म्हणा किंवा जे काय असेल तुमच्या पद्धतीने जे काय भक्तिभावाने जे पूजा करता ती त्या पद्धतीने करा. ओके. तर खूप छान माहिती दिली आहे साटम काकांनी आपल्याला. आणि मी चेतन मोहनशिर्के तुमच्या सर्वांचे आणि काकांचे पण हार्दिक आभार की तुम्ही मला एवढी छान माहिती दिली. तर एक छोटीशी मला एक द्यायची आहे. तर ह्या सर्व दरवर्षी आम्हाला कोण ना कोण हे करतोच म्हणजे याच्यावर. तर आम्हाला एकदम ह्याच्यापासून एक विनंती करायची आहे की पुऱ्या सिंधुदुर्गामध्ये एकमेव असं गाव आहे एक गाव एक गणपती. पण आज अशी परिस्थिती आता तुम्ही पण बघितलं असेल की येण्या जाण्यासाठी ते शासनाचं तेवढं लक्ष दिलं जात नाही. उदाहरणार्थ रस्ता आहे, त्याला वारंवार आम्ही आमच्या पद्धतीने त्याला प्रयत्न करतोच की बाबा जेणेकरून लोकांचा जो ओघ आहे तो वाढलेला आहे वर्षामध्ये. गणेश चतुर्थी म्हणा किंवा गणेश जयंती म्हणा किंवा इतर संकष्टी, अंगारकी संकष्टी, याला लोकांचा ओघ भरपूर वाढलेला आहे. आणि बऱ्याच भक्तगणांनी आमच्याकडे अशा तक्रारी केलेल्या आहेत की रस्त्याचा प्रश्न फार बिकट आहे आणि गाड्यांचा पण गाड्यांचा सुविधा खास करून आम्ही रस्त्यासाठी एवढं म्हणजे पालकमंत्री म्हणा किंवा अजून या बऱ्याच प्रकारे आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारे भेटून म्हणा विनंती केलेली आहे. आमदारांना भेटलो आहोत. इथे स्वतः निलेश राणे म्हणा किंवा वैभव नाईक आमदार ते स्वतः येऊन गेलेत. सगळ्यांकडे आम्ही विनंती केली, पण आजूबाजू कोणी त्याला तेवढा आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आम्ही कळकळीची एक विनंती करतो की या पूर्ण गावामध्ये सगळं ग्रामस्थांची एकच इच्छा आहे की निदान रस्ता तरी आमचा इथपर्यंत मंदिरापर्यंत येण्यासाठी व्यवस्थित असावा. ओके. आणि माझा चॅनल कोण बघत असेल तर मी पण त्यांना विनंती करतो की त्यांनी या मंदिरापर्यंत एक चांगला रस्ता आणि चांगली सुविधा या गावकऱ्यांना म्हणजे लवकरात लवकर करून द्यावी. धन्यवाद. जे कोणी कोळीगावचे असतील किंवा आजूबाजूच्या गावातील असतील, ज्यांनी या गावाला भेट दिली असेल त्यांनी नक्की कमेंट करा. कसा वाटला आमचा व्लॉग? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.